कुमार साळुंखे, अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, त्या काळचे माझे एक आवडते विद्यार्थी शशिकांत पिसाळ आणि काही मला, कारण ही शाळा 59 साली स्थापन झाली आणि मी 61 साली या ठिकाणी आलो. शाळा कृष्णाबाईच्या मंदिरात भरत होती गावातल्या, आणि मी तेवढी प्रतिज्ञा केली की शाळा गावाच्या बाहेर आणायची. त्याप्रमाणे 2 वर्षाच्या आत ही जागा संपादन करून इथं 12 खोल्यांची इमारत एकदम बांधली गेली. त्याच्यात बावधनकरांचं सिंहाचा वाटा आहे. मला अजून मदनप्पा पिसाळ यांचा तर आम्हाला मोठा आधार होता. आपल्याला सांगायचंय की बावधन गाव नुसतं बावधन हायस्कूलच्या पाठीमागे उभं राहिलं नाही, तर विवेक शिक्षक महर्षी शिंदे विद्या मंदिर वाई या ठिकाणी मी कार्यरत आहे. या माझ्या माऊलीनी आणि माझ्या संस्थेनी खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये अतिशय आनंद आणलेला आहे. मला आज माझी विद्यार्थी मेळावा या संकल्पनेमुळं आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय पिसाळ सर यांच्या अथक परिश्रमातून हा जो मेळावा आयोजित केलेला आहे, त्याच्यामुळं अनेक जुने विद्यार्थी, माझे जुने मित्र मला आज भेटले. यामध्ये एक माझा जुना मित्र ज्ञानदेव शिंदे हा या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे. तर तो ज्ञानदेव शिंदे हा अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये असणारा विद्यार्थी आज एक चांगल्या पदावर तो जो गेलेला आहे, तो या शाळा माऊलीमुळं. तर असे अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत. माझं जीवन तर या शाळेला माझ्या 10,000 रुपयाची देणगी देण्याचं कबूल करतो, आणि निश्चितपणे अशाच पद्धतीने वारंवार माऊलीने सुद्धा आम्हाला हाक मारावी आणि मदतीचा हात मागावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित गुरुजन वर्ग आणि सर्व माजी विद्यार्थी, 1986 साली मी या शाळेतून SSC पास झालो. साधारण 81 ते 86 हा आयुष्यातील माझ्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा काळ. मध्ये यायचो आणि संध्याकाळी अंधार पडल्यावर जायचो मी. खेळ, भयंकर खेळाची आवड होती. शाळेमध्ये 5वी ते 10वी कुस्तीचा पहिला नंबर मी माझ्या गटामध्ये कधीच सोडला नाही. कुस्ती आणि वक्तृत्व स्पर्धा शाळेनं भरभरून दिलं. शाळेबद्दल शाळेचं मी खूप ऋणी आहे. या ठिकाणी पिसाळ सर सांगतील, आम्ही गावामध्ये मंगलमूर्ती सोशल क्लबच्या माध्यमातून काम करतच आहोत, आणि सर जे काही सांगतील, आर्थिक असो काही असो, आम्ही स्वतः वैयक्तिक किंवा मंगलमूर्ती सोशल क्लबच्या वतीनं आम्ही आवश्यक तिथं, जिथं कमी तिथं आम्ही अशी हमी देतो. आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद. माझे सर्व या विद्यालयामध्ये काम करणारे गुरुजन, समोर बसलेले ग्रामस्थ बंधू भगिनी, सोबत या शाळेमध्ये शिकलेले माझे काही मित्र या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. या विद्यालयामध्ये अशा प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करण्याचं त्या ठिकाणी मानस शहाजी सरांच्या बरोबर चर्चा करताना आमच्या लक्षामध्ये आला, आणि त्याला दुजोरा एक चांगलं एक निकोप वातावरण या कार्यक्रमासाठी तयार झालं. साधारणपणे 1990 साली आम्ही 10वीच्या बॅचला या ठिकाणी होतो, आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबामधून आमच्याबरोबर आमचे मित्र होते. त्यामध्ये मगाशी आता उल्लेख केला महेंद्र पिसाळ सरांनी, ज्ञानदेव शिंदे असतील. अतिशय साध्या कुटुंबामध्ये येणारी सगळी मुलं की यांना त्या कशा प्रकारचे त्या ठिकाणी संस्कार दिले पाहिजेत हे या शाळेने दिले. यापैकी चित्रकला शिकवणारे आमचे शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यावेळेला येवलेश्वर मुख्याध्यापक होते, आणि एक चांगली शाळा, एक शिस्तप्रिय शाळा म्हणून आम्ही या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायचो.
आणि त्याचंच एक फलित म्हणून आज ज्ञानदानाचं काम मी या ठिकाणी करतो. भारतातील आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावामध्ये मी गेली 18 वर्ष ज्ञानदानाचं काम करतोय. त्याही ठिकाणी अनेक असे मोठे कार्यक्रम अतिशय मंत्री महोदय त्या ठिकाणी येतात आणि ज्ञानदानाचं कार्य करत असताना अनेक अनुभव त्या ठिकाणी येतात. परंतु हे स्माईल या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की मला शिक्षक होण्यामध्ये किंवा या सर्व घडामोडीमध्ये आपल्या गावचे सुपुत्र माजी मंत्री माननीय मदनरावजी आप्पा यांचं खूप मोलाचं सहकार्य मला त्यामध्ये लाभलं. त्यांचं जे सहकार्य आहे ते मी कदापि विसरू शकत नाही. तेव्हा आप्पांनाही या ठिकाणी मी अभिवादन करतो. याचबरोबर आताचे विद्यमान सन्माननीय सरपंच सतीजी पिसाळ सर हे आमचे मार्गदर्शक सर आहेत की ज्यांनी सुरुवातीला अगोदर धारवाड या ठिकाणी गेले आणि धारवाडला गेल्यानंतर त्या ठिकाणचं शिक्षण हिंदी विषय आम्ही ठेवलेला होता आणि हिंदी विषयामध्ये धारवाडला चांगल्या प्रकारे BEd करता येतं हे आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांच्यासोबत 8-10 विद्यार्थी 8-10 मित्र इथून घेऊन गेले आणि त्यांच्यानंतर 2-3 वर्षांनी आम्हाला त्या ठिकाणी BEdला ते स्वतः घेऊन गेले. त्यामुळं शिक्षक होण्यामध्ये आजच्या सरपंचांचाही खूप मोलाचा वाटा माझ्या दृष्टिकोनातून आहे. तेव्हा या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं नव्हे आम्ही धारवाड ग्रुपच्या वतीने या ठिकाणी एक अतिशय मोलाचं असं प्रकारचं एक चांगलं काम करणार आहे. ते सर्व सन्माननीय सरपंच आपल्या मनोगतामध्ये सांगतील. तेव्हा पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. नोव्हेंबर या 2 वेळा माजी विद्यार्थी मेळावा घेतला गेला. एकूण पुरंदर तालुक्यामध्ये 4 माजी विद्यार्थी मेळावे घेतले गेले. मलाही निमंत्रण होतं. विद्यार्थ्यांनी त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात देणगी जाहीर केली गेली. आता आणखी एक महत्त्वाची बाब या संस्थेमध्ये सांगतो की या संस्थेमध्ये 22 जून 1982 साली मी नोकरीला लागलो. 30 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर 2012 साली मी मुख्याध्यापक झालो. आता मी भोसे या ठिकाणी मुख्याध्यापक आहेत. सेवेच्या अंतिम टप्प्यात आहेत. फक्त 9 महिने सेवा राहिली आहे. परंतु आणखी एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा की या संस्थेमध्ये नोकरी करताना कोकण टर्न हा करावा लागतो. मी 1995 साली दिवे या ठिकाणी होतो आणि 15 सप्टेंबर 1995ला माझी चिखली तालुका अलिबाग इथं बदली आली आणि त्यावेळेचे कुदळे सर म्हणले, सर तुमची मध्ये आधी बदली कशी काय? म्हणलं असू द्या, कोकण टर्न होऊन जाईल. तो एक चांगल्या दृष्टीतून केलेला आहे. ॲक्च्युली अशा प्रकारचे प्रोग्राम जे आहेत हे भूतकाळामध्ये कधीही मला वाटतं कोणी अरेंज केलेले नाहीत. असे प्रोग्राम जर अरेंज केले तर हे जे आजी माजी विद्यार्थी आहेत किंवा प्रत्येक ह्या गावातील व्यक्ती किंवा या शाळेमधून पासआउट होऊन गेलेली व्यक्ती हे कुठं आहेत, ते काय करतात, ह्या सर्वांचा आपल्याला अंदाज येतो. आणि अशा प्रोग्राममधून त्यातून आपल्याला अपेक्षित असं असतं की या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्या लोकांच्या ज्ञानाचा उपयोग या आपल्या शाळेला करता येईल काय. आणि असा प्रोग्राम अरेंज केला आणि अशा लोकांना जर बोलवलं, निमंत्रण दिलं तर निश्चितच थोडा का होईना या प्रोग्रामचा फायदा शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी होतो. मी ह्या शाळेमधूनच पासआउट झालेलो आहे. ॲक्च्युली मी 69 साली 11वी पास झालो. मी ज्यावेळेला पास झालो त्यावेळेला RR चव्हाण मुख्याध्यापक होते. रामराम मंडळी, या विद्यालयात शिक्षण घेऊन जीवनामध्ये, समाज जीवनामध्ये सुसंस्कृत झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा आज स्नेह मेळावा इथं भरतोय. त्यांचे प्रमुख गुरुवर्य साळुंके साहेब, माझे ज्यांनी मला घडवलं, बनवलं,
प्रसंगी मारलं सुद्धा ते गुरुवर्य चव्हाण सर या ठिकाणी दिलीपराव समकर साहेब आहेत. सरांना मी विनंती करून अट्टहासानं 1 वर्ष 6 वर्षासाठी आणलेले आमचे माझे बंधू शहाजी पिसाळ सर, व्यासपीठावर सर्व मान्यवर पांडवांना, विश्वासांना, समोर बसलेले त्यावेळेचे माझे वर्गमित्र, नंतर गावामध्ये शिक्षण झालेलं आणि आपल्या व्यवसायामध्ये नाव कमावलेले सर्व या शाळेचे माझे विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांची मनोगत ऐकली. पिसाळ सरांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतला की गावामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घ्यायचा. कॉलेजची 72चे गँग त्यांचा मेळावा सर दरवर्षी वाईमध्ये आमचा होतो. बावधनच्या या विद्यालय स्थापना 59 साली झाली. स्वर्गीय बापूजी आणि स्वर्गीय आप्पांनी या संस्थेचं रोपटं या गावामध्ये लावलं. चव्हाण सरांनी सांगितलं की खटावकरांच्या तिथं समोर असलेली हायस्कूल इथं 62-63 दरम्यान आलं. माझ्या शालेय जीवनामध्ये खिरे गुरुजी होते. माझं अक्षर सुधारलं आणि अक्षर सुधारल्यामुळं मनही सुधारलं. हायस्कूल आलो. सरांनी आता सांगितलं की शशिकांत माझा लाडका विद्यार्थी. मी ज्याच्या जवळ जातो त्या नेहमीच लाडका होतो. एका कार्यकर्त्याजवळ जाऊ द्या, थोर माणसाजवळ जाऊ द्या, कारण आपण त्याशी वागताना कधी मनात पाप ठेवत नाही, वाईट विचार कधी ठेवत नाही. जे आपलं चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं चांगलं घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्यावेळेला विलास गिरमे, मी, आमचे शामराव, अनुसया रासकर, शकुंतला पूर्वीच्या धेडे आता मर्डेकर, नंतर आमच्या कृष्णराव दादांच्या वंदना ताई, म्हणजे मुलं मुली. सर तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला मुली सेपरेट बसायच्या, मुलं सेपरेट बसायची, पण आम्ही मुलं मुली एका स्टेजवर बेंचवर बसायचो. जे आमच्या नातं होतं विद्यार्थ्यांमध्ये, मुला मुलींच्या मध्ये, त्या नात्याला फार मोठं महत्व होतं. आजही त्या मुलीला मोठ्या झाल्या, आम्ही मोठे झालो. आम्हाला मुलं आली, नातवंड आली, त्यांनाही मुलं झाली, नातवंड झाली. परंतु जीवनामध्ये एकत्र शिकण्याचा जो आमचा आदर होता, जे प्रेम होतं, ते आजही तह्यात तसंच कायम आहे. मी सर्व माजी विद्यार्थ्यांना एक विनंती करणार आहे. ज्या प्रकारे आम्ही कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा घेतो, स्वतःचं आयडेंटिफिकेशन तिथं देतो. शशिकांत मधुराव पिसाळ, रेसिडेंटचा पत्ता, माझा फोटो, माझा फोन नंबर, माझा ID नंबर, माझा ईमेल नंबर, आणि मी आता काय करतो ह्याचे थोडीशी स्क्रिप्ट आम्ही दिलेली सर, आणि त्याची पुस्तिका तयार केली. आयुष्यामध्ये बरीच गोष्टी निर्माण होतात, पण जीवनातील, शाळेच्या जीवनापासून, कॉलेजच्या जीवनापासून आजच्या जीवनामध्ये ज्यांच्यावर एकत्र दिवस काढले, एकत्र वाढलो, खेळलो, बागडलो, त्या सर्वांची राजकीय सामाजिक जीवनाची माहिती, व्यक्तिगत माहिती असणं गरजेचं आहे. मी आता अशी विनंती करतो, अण्णा, आपल्याकडे सर्व माजी विद्यार्थ्यांचे पत्ते आहेत, त्या सर्वांना आपण एक पत्र पाठवूया. त्या पत्राद्वारे सर्वांना विनंती करूया की तुमची ओळख, तुम्ही शाळेत किती साली शिक्षण किती होता, किती साली पास आउट झाला,
तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आय डी नंबर, ईमेल नंबर असेल, हे सगळं. तर नुसतंच नातं नव्हतं, ते जीवाभावाचं नातं होतं. आणि तसं पाहिलं तर या स्वामीविवेकानंद संस्थेमध्ये कुठलंही काम माझा बापूंशी ज्या संबंध आला नाही, पण माझा आणि साळुंखे साहेबांचा संबंध आला. माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला संस्थेच्या काही अडचणी असतील त्याच्या मी साळुंखे साहेबांना बोललो आणि साळुंखे साहेबांना ते पूर्णत्व नेल्या. शहाजीची इच्छा होती की रिटायरमेंट ही बावधन व्हावी. सरांना आम्ही विनंती केली, चव्हाण सर ते त्यांच्याबरोबर असतात, त्या दोघांनी मान्यता दिली आणि शहाजी सरांना इथं बावधना पाठवलं. कुठल्याही माणसाला असं वाटतं की जीवनामध्ये आपण काम करत असताना आपल्या गावामध्ये चांगलं काम करावं. आपला जीवनाच्या सेवेचा अंत, रिटायरमेंट गावामध्ये असताना आपलं तर कुठं नाव लागावं ही भावना असते. आणि शहाजी सरांनी त्यांनी इथं पाठवलं. मुख्याध्यापक इथे नेमणूक केली. मी त्याबद्दल गावाच्या वतीनं मागे एकदा त्यांचे आभार मानले, पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं या मेळाव्याच्या वतीनं मनापासून आभार मानतोय. सर, मी आता आपल्याशी बोललो की सर आमची इमारत हिचा पाया सुद्धा मी खाणलाय. म्हणजे बिल्डिंगचा पाया सुद्धा मी खाणलाय, त्यात दगड सुद्धा आम्ही इथे टाकलेत. सर, माझी विनंती आहे, आता आपल्याला बोललो, संस्था आपली फार मोठी आहे. संस्थेच्या इतर ज्या शाखा आपण पाहिल्या, त्यांची इमारती आपण पाहिल्या, तर बावधनला असणारी इमारत गावाला तशी विचार केला तर कमी वाटते. म्हणजे मी शोभत असं म्हणणार नाही, संस्था आपली शाळा येते, परंतु शासकीय नियमानुसार एकतीस वर्षानंतर समजा आपण जर प्रस्ताव दिला तर प्रशासन, शासन सुद्धा त्याला बिल्डिंग डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग बांधायचं परवानगी देते. आम्हाला काय शासनाकडे परमिशन मागायची नाही, आपल्याकडेच परमिशन मागायची. दोघंही तुम्हाला वाटतं सन्मान्य साळुंखे साहेब आणि चव्हाण साहेब कुठं सर व्यवस्थान कमिटीचे आपण दोघे चीफ आहात. विद्यापीठ म्हणजे स्वामीविवेकानंद संस्थेच्या ह्याच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात. नाही आहे ना, आमच्या बोलतो ना सर, मी बोलतोय. हे बोलताना हे बोललं की बापूजींचं आणि आप्पाचं नातं होतं, ते नातं शशिकांत पिसाळ आणि साळुंखे जपलंय, पुढे जपत नाही, यामध्ये कुठे खंड नाही पडणार. तर त्यांना मी म्हटलं सर आपले हे प्लीज की वास्तवात जरा व्यवस्थित करूया. ते म्हटले निम्मा खर्च गावाने करा, निम्मा खर्च आम्ही संस्था करेल. मी त्यांना मागच्या बोलू नाही. आम्हाला वाटतं ज्यावेळेस आम्ही शिकलो, ज्यावेळेस मोठं झालो, ती वास्तू जशी परिस्थिती बदलेल त्याचे थोडं मॉडिफिकेशन व्हावं. पूर्वीचा शेतकरी डोक्याला मुंडासा बांधायचा, बंडी घालायचा, शेतात जायचा. शेतकऱ्यामध्ये मॉडिफिकेशन जरा जीन पॅन्ट टी शर्ट घालून मनुष्य ड्रिप वरला शेती करायला लागला. तसं सर ही बिल्डिंग आम्ही जास्त नाही म्हणत, 50% नाही म्हणत, पण मी हमी देतो. खरं तर ह्या कारंजा अध्यक्ष आरोग्य पिसाळ होत्या, पण त्या माझ्या मिसेस होत्या, पण त्या 22 ते 9 आउट ऑफ इंडिया आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर जाणार होतो, परंतु माझा कारण मी पोस्टपोन केला. मी 2 तारखेला चाललोय, कारण मी जिथं आज नसतो, मिसेस नसत्या तर वेगळा समज झाला असता. शाळेविषयी प्रेम नाही असतं, लोकांना वाटलं असतं, पण शाळेविषयी माझं प्रेम किती आहे हे माझं मला माहिती आहे. हाच आदर गुरुजींविषयी माझी मनात राहावा. गुरुजींचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत आणि जीवनामध्ये अजून आम्हाला चांगलं घडवण्यासाठी त्याचं मार्गदर्शन मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय जय महाराज. सरदार म्हणतो, माझा कुठला व्यवसाय नाही, जनसेवा हाच माझा सर व्यवसाय आहे. परंतु तुम्ही जेवढं सांगाल, तुमच्या समोर सांगतो, तुम्ही सांगाल तेवढा शेख हा शशिकांत पिसाळ संस्थेच्या तिथं करणार शब्द आहे.
तोंडात जाते का काय? एका महान तपस्व्याच्या संकल्पनेतून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली. ज्यांनी या विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ते एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि लहानपणीच आई वडिलांच्या प्रेमाला पोरके झालेले असे शिक्षण महर्षी बापू साळुंखे होते. आपलं लहानपण, विद्यार्थी दशा ही सगळी रामाच्या मंदिरामध्ये भगवंताच्या सानिध्यात रामचंद्र हा आई वडील समजून पाटणसारख्या ठिकाणी रामापुरामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं. अत्यंत प्रतिकूल पद्धतीमध्ये शिक्षण घेत असताना आपण ज्या परिस्थितीत वाढलो ती परिस्थिती भविष्यामध्ये या समाजाला प्राप्त होऊ नये म्हणून त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या बावधन या शाखेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर, प्रामुख्यानं ज्यांच्यावरती मदनप्पांचा संस्कार झालेला आहे, ज्याने आपलं अकृत्रिम प्रेम या विवेकानंद शिक्षण संस्थेवरचं व्यक्त केलं, ते आदरणीय शशिकांत पिसाळ साहेब, माझे व्यवस्थापक मंडळातले सहकारी सन्मान्य रवींद्र चव्हाण, या नगरीतले प्रथम नागरिक, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, मांढरे वहिनी, या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या संस्थेच्या या वाईच्या परिसरामध्ये जे संस्कार केंद्र आहेत त्याच्यातले मुख्याध्यापक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रामध्ये मोठी झालेले या बावधन हायस्कूलचे माजी विद्यार्थी, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी बंधू भगिनी, बापूजींनी पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विवेकानंद संस्थेची स्थापना केली आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातला विद्यार्थी परिपक्व झाला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थानं द्रष्टा नागरिक आहे, त्याच्यावरती आपण काही संस्कार घडवले पाहिजेत. या भूमिकेनं एक सत्याचं, चारित्र्याचं, प्रामाणिकपणाचं ब्रीदवाक्य आमच्यासमोर ठेवलं आणि संस्कारक्षम विद्यार्थी हाच समाज परिवर्तन घडवू शकतो हे ध्येय उराशी कवटाळून जीवन सर्व या शिक्षण ज्ञानामध्ये झोकून दिलं आणि त्याच्यातूनच आज बावधन केंद्रासारखे एक संस्कार केंद्र उभं राहत आहे. गेली 2-3 तास या संस्कार केंद्रामधल्या विद्यार्थ्यांचं जे मनोगत मी ऐकतोय, हे ऐकल्यानंतर खरोखर सतत ते विचार ऐकत बसावेसे वाटत होते. परंतु मला जरी कंटाळा आला नसला तरी समोरची मंडळी ही कंटाळण्याची शक्यता आहे म्हणून थोडंसं शॉर्टकट घेतला. नुसतीच इथली माणसं बोलतायत असं नाही आहे, बोलत बोलत प्रत्येक शब्दाला काहीतरी व्हॅल्यू देत आहेत. कोणी 5,000 देतोय, 1,000 देतोय, कोणी 10,000 देतोय, कोणी 25,000 देतोय. पिसाळ सर म्हणतात की तुम्ही सांगाल तेवढं आम्ही देतो. आता त्यांनी सांगितलं तेवढंच आम्ही देणार आहे, त्यामुळे आता देण्यासाठी काय उरलंच नाही तुमचं. त्यांनी शाब्दिक असा जोडा मारलेला आहे की काय करून तुम्हाला आता खर्चच करावा लागणार आहे संस्थेला. त्यामुळं जो एक संस्कार दानतीच आहे, पैशामध्ये कुणाची दानत ओळखली जात नाही. विचाराचं मौलिक जो संस्कार आहे तो मदन भाऊंचा आहे, या मातीचा आहे, आपणा सर्वांच्या या सहकार्याचं आहे. आणि म्हणून भाषण ऐकत असताना माझी सगळी विनंती करतो की माझी विद्यार्थ्यांचा मेळावा हा प्रत्येक संस्कार केंद्रामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये झाला पाहिजे की ज्या मातीनं आपल्याला उभं केलं, ज्या मातीमध्ये ज्ञानाचे आपण धडे घेतले, संस्कारक्षम
वाघिणीचं दूध आपण घेतलं ते खऱ्या अर्थानं समाज उभारणीसाठी उपयोगाला पडतं. आणि म्हणून ज्या ठिकाणी नाळ पेरलेले आहे, नाळ पुरलेले, अनेक आपल्या जीवनाला पैलू पाडले गेलेले आहेत, त्या मातीशी इमान ठेवणं, त्याच्यासाठी काही कृतज्ञता व्यक्त करणं, ही भूमिका ठेवून माजी विद्यार्थ्यांचे मेळावे झाले पाहिजेत. आणि म्हणून प्रत्येक विभागीय बैठकीमध्ये मी सगळ्या हेडमास्टरला सांगितलं की संबंध माजी विद्यार्थ्यांची अशी एक डायरी तयार करा. आणि त्या पद्धतीनं आज सगळ्या ठिकाणी आज माजी विद्यार्थी घडतात. लाखो रुपयांच्या देणग्या उभ्या राहत आहेत. कुणी बेंचच्या रूपाने देत आहे, कुणी पंख्याच्या रूपाने देत आहे, कुणी वाळूच्या रूपाने देत आहे, कुणी कौलाच्या रूपाने देत आहे. फुलाची पाकळी ही खरं वास्तविक जरी कमी असली तरी सुद्धा ती लाख मोलाची असते. आणि त्या खारीच्या वाटेतून एक मोठा सेतू इमारतीच्या माध्यमातून उभा राहतोय, याच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतोय. आज अकृत्रिम प्रेम दाखवणारे सर्व माजी विद्यार्थी इथं पाहिल्यानंतर, त्यांचं वक्तव्य पाहिल्यानंतर आणि कृतिशील ॲक्शन ओरिएंटेड तुमचं प्लॅन बघितल्यानंतर जी भूमिका बापूजींची होती की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा वकील बनला पाहिजे, संशोधक बनला पाहिजे, शिक्षणाचा एक आस असणारा विद्यार्थी घडला पाहिजे. आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी बावधनची चमकले पाहिल्यानंतर आणि जिथं आपण घडलो त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची भूमिका बघितल्यानंतर एक बापूजींच्या आत्म्याला आणि मदन भाऊंच्या आत्म्याला निश्चित एक प्रकारची शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे आत्मे या ठिकाणी वास करत आहेत की ज्या ठिकाणी शिक्षणाचं आपण इथं रोपटं लावलेलं आहे त्याला लागणारी फळं ही सळकी नाही आहेत, परिपक्व आहेत आणि आपल्या मातीची जाण ठेवणारे आहेत, आईला आई म्हणणारे आहेत, बापाला बाप म्हणणारे आहेत आणि आपल्या सहकार्यांना सहकारी म्हणणारी आहेत. ही मानवता ही खऱ्या अर्थाने या मातीमध्ये पेरलेली आहे. याच्याबद्दलचं आपलं देणं लागतं. या भूमिकेनं आपण इथं आलात. हीच भूमिका बापूजींनी अव्याहत जपली. आयुष्याची 69 वर्ष प्रत्येक ग्रामीण भागातले समाजभिमुख कार्यकर्ते आणि गांधीवादी विचारसरणीची माणसं ही जमा केली. आता जवळजवळ 350 संस्कार केंद्र आहेत. 200 गावामध्ये 13 जिल्ह्यामध्ये आज आपली ही संस्कार केंद्र काम करतात. त्याच्या पाठीमागे बापूजी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपल्या वक्तव्यातून, आचारातून, विचारातून एक माणसं त्या समाजामधली हेरली आणि त्यांनी सांगितलं की बाबा एक 2000 रुपये द्या, या ठिकाणी मी हायस्कूल काढतो. बावधन असेल, आदिवासी भागामधलं आशागडमधलं आमचं एखादं आदिवासी मुलांचं बोर्डिंग असेल, कर्नाटकमधलं कुडाळसारख्या ठिकाणी कर्नाटक आणि मराठवाड्याच्या बॉर्डरला आपली एक शाळा आहे. तिथून रायगडसारख्या ठिकाणी, ठाण्यासारख्या ठिकाणी आगरी समाजामध्ये बापूजी गेले. अव्याहत 24 तास या विद्यार्थी घडवण्यासाठी ग्रामीण भागासाठी ते राबले. बापूजींनी मनात आणलं असतं जर पुणे, बॉम्बे आणि तालुका प्लेसला फक्त संस्कार केंद्र काढले असते, शाळा कॉलेजेस काढली असती, इंजिनियर कॉलेज, BEd कॉलेज काढले असते आणि करोडोपती झाले असते. परंतु ते त्यांच्या मनातलं स्वप्न नव्हतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक माणसं सहकारी क्षेत्रामध्ये पडली. कुणी शुगर फॅक्टरी काढली, कुणी सूतगिरणी काढली आणि करोडोपती बनले. आज शिक्षण सम्राट आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक वास्तू ह्या ज्या उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण, अर्थकारण हे आहे. परंतु इथं असणारा घडणारा विद्यार्थी आणि करोडो रुपये खर्चून RCC इमारती बांधून मेडिकल कॉलेज उभं राहून तिथं शिकणारा विद्यार्थी हा आईला आई म्हणणार नाही. परंतु इथला विद्यार्थी साध्या कौलारू या सावलीमध्ये शिकलेला असेल, परंतु त्याला आईचं प्रेम काय, बापाचं प्रेम काय ही जाण ह्या विद्यार्थ्यामध्ये जी आहे त्या करोडो रुपयाच्या इमारतीमध्ये नाही आहे. आणि म्हणून बापूजींचा हा विचार होता की जर ग्रामीण भागामध्ये आपण खरे संस्कार रुजवले तर ते शहरामध्ये शाळा काढून चालणार नाही, तर ग्रामीण भागातला विद्यार्थी जर शिकला तर लाख मोलाचा एक विद्यार्थी घडवू शकतो. ते लाखो रुपयाचा धनी हा तो होऊ शकतो. ही भूमिका मुळात त्यांनी ठेवली. आणि त्यामुळं स्वातंत्र्याचं स्वराज्य व्हायचं असेल आणि स्वराज्य मिळाल्यानंतर संस्कारक्षम युवा पिढी तयार व्हायची असेल तर सकस जमीन कोणती असेल तर ग्रामीण भागातली. आणि ही भूमिका ठेवून त्यांनी या ठिकाणचे कार्यकर्ते, मदन भाऊंच्या वेळचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या जवळ आले. प्रामुख्याने मदन भाऊंनी पुढाकार घेतला. त्या आप्पांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या भोवतालची सुद्धा काही प्रतिष्ठित मंडळी गोळा झाली. आणि बापूजींनी विचार मांडल्यानंतर सर्व आप्पांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी पाठिंबा देऊन
आज इथं एखाद्या म्हणजे मंदिरात भरणारी शाळा कौलारू इमारतीमध्ये इथं उभी राहते. ही उभी राहत असताना अशा इमारती अजूनही तुषार साहेब जवळजवळ पडाल टेकलेल्या आपल्या 30-40 इमारती नाही म्हटलं तरी आज 40-50 कोटी रुपये खर्च केल्या तरी सुद्धा दुरुस्त न होणाऱ्या अनेक इमारती आहेत की ज्या वेळेला ओली लाकडं आणून समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांनी इमारती त्यावेळेला बांधली, त्यावेळेला सावलीची गरज होती. यशवंतराव चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्याने एक विशिष्ट ग्रँट सगळ्या केंद्राने दिलेली होती. रवींद्र चव्हाणांना त्यावेळेला माहीत असेल की गाडीत पाठीमागं त्या नोटा घातलेल्या होत्या आणि यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की या वर्षामध्ये या 30 इमारती तुमच्या उभ्या राहिल्या पाहिजेत आणि हे अमुक एवढी रकमेची ग्रँट आहे आणि तुम्ही घेऊन जावा. आणि त्यावेळेला वाळू ओढण्यासाठी, डबर ओढण्यासाठी ट्रक संस्थेने खरेदी केले आणि 1 महिन्यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या मदतीवरती इमारती बांधल्या. त्यावेळेला ओली लाकडं सेलिंगवरती होती. आज बऱ्याच ठिकाणी तारळ खोरं असेल, चाफळ खोरं असेल, वांगवायले असेल, या सगळ्या ठिकाणी इमारतीचा बेंड आणलेले आहे. त्या ठिकाणी आता RCC स्ट्रक्चर बांधण्याची गरज आहे. ही इमारत त्याच पद्धतीनं आज थोडीशी मोडकळीला आलेली आहे. आपलं स्वप्न आहे पिसाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही RCC इमारत झाली पाहिजे. 4 किलोमीटरवरती वाईच्या शाळेमधल्या इमारती जशा आवार प्रसन्न असतं, बसण्याची सावली चांगल्या पद्धतीची असेल तर चांगल्या पद्धतीचे संस्कार, चांगल्या पद्धतीचे शिक्षण त्या ठिकाणी सुद्धा आपण देऊ शकतो. आज गरज आहे तांत्रिक शिक्षणाची. RCC इमारत बांधली आणि आज जर शिकणारा विद्यार्थी हा तंत्र शिक्षणापासून अलिप्त राहिला तर खऱ्या अर्थानं तो मनका बनणार नाही, कणखर विद्यार्थी बनणार नाही. आणि म्हणून प्रत्येक वर्गामध्ये ई-लर्निंग असेल, इंटरनेटची सिस्टीम असेल, लॅपटॉपची सिस्टीम असेल, हे सगळं तंत्र शिक्षण हे अवेलेबल आता या बावधनसारख्या प्रत्येक वर्गामध्ये आणण्याची गरज आहे. आणि म्हणून यासाठी चांगल्या इमारतीबरोबर आज शिकणारा जो आत्मा आहे विद्यार्थ्याचा त्याला पैलू पाडत असताना ह्या तंत्र शिक्षणाची गरज ही प्रामुख्यानं प्रत्येक शाळेमध्ये आणण्याची गरज आहे. आज जवळजवळ 50% आपल्या शाळांमधून इंटरनेटच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षण दिलं जात आहे. आज साधं मोबाईलच्या माध्यमातून संबंध जग जवळ आलेलं आहे. मोबाईल समोर ठेवल्यानंतर सगळे ग्रंथ, नुसतं माईकवरती तुम्ही बोललात तरी सुद्धा अनेक प्रकारची पुस्तकं, नॉलेजची पुस्तकं आपल्याला त्याला म्हणजे लॅपटॉपवरती मिळतात, मोबाईलवरती मिळतात, इंटरनेटवरती आपल्याला मिळतात. परंतु ती फक्त ते यंत्रवत लॅपटॉप किंवा यंत्रवत इंटरनेट मानवी जीवन घडवू शकत नाही. तर वाचन हे सुद्धा गरजेचं आहे. कारण वाचनातून अंतःकरणापर्यंत जो विचार जातो तो दृकश्राव्य पद्धतीनं जो मनावरती बिंबतो त्याच्यापेक्षा तो परिणाम करत असतो. ऋषीमुनी घडले याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच होती की जी काही पुराण असतील, वेदोक्त भाग असेल, रामायण असेल, महाभारत असेल, हे दृकश्राव्य पद्धतीनं आपण सिरियल बघितल्या पण नंतर विसरून जातो. परंतु वाचन, चिंतन, मनन याच्यातून जो विद्यार्थी घडतो तो खऱ्या अर्थानं बलवान असू शकतो, सशक्त असू शकतो. आणि त्या भूमिकेनं या इमारतीबरोबर आतला यांत्रिक तांत्रिक शिक्षणाचा भाग हाही मांडला जाईल. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. इमारत बघता बघता उभी राहील. कारण आमचं भिक्षेचं पात्र सगळ्या शाखांच्याकडून थोडं थोडं घेऊन बावधनची इमारत सुद्धा वाईच्या इमारतीसारखीच तिथल्या ज्या इमारती त्या पद्धतीने बांधली जाईल. एक काळ नुसत्या इमारतीपुरतं आपण उभं राहणार याच्यातला भाग नाही. तर वाईचा विद्यार्थी इकडे शिक्षण घ्यायला कसा येईल अशा पद्धतीचे शिक्षक या ठिकाणी गुरुदेव कार्यकर्ते दिले जातील की जेणेकरून इथला विद्यार्थी हा MPSC UPSCच्या माध्यमातून कलेक्टर झाला पाहिजे, सायन्स शिक्षण घेऊन तो संशोधक बनला पाहिजे, समाज सुधारक बनला पाहिजे, राजकीय समाजसेवक बनला पाहिजे. अशा विविध क्षेत्राची दालनं आणि त्या पद्धतीचं व्यासपीठ पैलू पाडणारे शिक्षक आणि त्याच पद्धतीचं व्यासपीठ ॲक्शन ओरिएंटेड हे करण्याची गरज आहे. फक्त लेक्चर दिलं आणि प्राध्यापक बाहेर पडला असं नाही आहे. तर त्या प्राध्यापकाला प्रत्येक विद्यार्थ्याचा पैलू कळला पाहिजे आणि पैलू कळल्यानंतर त्या पद्धतीनं कला क्रीडा क्षेत्रामध्ये, अकॅडमिक करिअरमध्ये तो विद्यार्थी कशामध्ये तज्ज्ञ आहे हे हेरून त्याच्यावरती श्रम घेण्याची कला ही प्रत्येक शिक्षकांच्या मध्ये असली पाहिजे. आज 6वा वेतन आयोग मिळालेला आहे. प्रत्येक शिक्षकाचं जीवन सुजलाम सुफलाम झालेलं आहे. आता 7वा वेतन आयोग येऊ घातलेला आहे आणि अशा वेळेला पेन्शनच यांची 1 लाख रुपये होणार. एवढं जर स्वास्थ्य जर या शिक्षकांना मिळत असेल तर त्या शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांच्यातला परमेश्वर जागा करण्याचं सामर्थ्य जर त्याच्याकडे नसेल तर या शिक्षकांना लाथा घालून बाहेर काढण्याची वेळ येणार आहे. कारण हे सतीचं वाहन आहे.
हे वाण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर बेईमानी कराल तर संस्था कधीही तुम्हाला माफ करणार नाही. आज पिसाळांच्यासारखे शहाजी पिसाळांच्यासारखे शिक्षक तयार झाले. अनेक इथं माझी गुरुदेव कार्यकर्ते इथं बसलेले आहेत. हे विद्यार्थी घडले ते बापूजींच्या परिसाचा स्पर्श झाला आणि त्यांना समाजाचं नाळ कळली आणि विद्यार्थ्याची सुद्धा नाळ कळली. आणि म्हणून अव्याहत मग चिखलीसारखं गाव असेल, कोकणामध्ये 4 वर्ष काढावीत असं नाही आहे. अनेक आमचे शिक्षक असे आहेत की तिथंच मला निवृत्त करा असेही म्हणणार आहेत. कारण ज्या बापूजीने ही शाळा इथं काढली त्यावेळेला बापूजी इथं अनवाणी चालत आले, फाटके कपडे अंगावरती परिधान करून पत्र्याची बॅग घेऊन. त्यावेळेला काय असे रस्ते सुद्धा नव्हते, टांग्यात बसले, बैलगाडीत बसले, पायी चालत गेले. याच्या पाठीमुळे इच्छाशक्ती जबरदस्त होती की त्या ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे. पण हे करत असताना माझ्याजवळ शिष्य परंपरा असली पाहिजे. माझा कार्यकर्ता, गुरुदेव कार्यकर्ता हा दैवत्व जपणारा असला पाहिजे. आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि संबंध हा ग्रामीण भाग हा चांगल्या पद्धतीने घडवला. आणि म्हणून आजचा शिक्षक थोडासा बदलतोय. जी जुनी पिढी साधारणतः होती ती ढिहोटी होती. आज रवींद्र चव्हाण असतील किंवा इथं माझी हेडमास्टर आहेत, त्यांची नावं माझी विद्यार्थी घेतात. याच्या पाठीमागे प्रत्येकाच्या ठिकाणी मग तो फिजिकल डायरेक्टर असेल, चित्रकलेचा शिक्षक असेल, या सर्वांनी आपापली कला त्या विद्यार्थ्यांच्या अंतरंगामध्ये ओतण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं एक प्रकारे विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्ही चमकला. याचं कारण कोणतं असेल तर तुम्हाला हेरण्याचं, तुमच्यातली एक कसं ओळखण्याची कला त्यावेळच्या शिक्षकांच्यामध्ये होती. आणि त्या दृष्टीने निश्चित ते स्वप्न तुम्ही प्लॅन करायचं आहे, एस्टिमेट द्यायचं आहे आणि कामाला लागायचं आहे. आपण चांगली इमारत उभी राहील. त्याचबरोबर इथून 4 किलोमीटर असलेल्या वाईच्या शेजारी आपलं एक ज्युनियर कॉलेज आहे. विठ्ठलरामजी शिंदे हायस्कूलचं ज्युनियर कॉलेज ज्या ठिकाणी भरतं आहे त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटेक्निक काढायचं आहे की जेणेकरून इथला बावधनचा विद्यार्थी हा प्लंबिंग असेल, इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, कॉम्प्युटर इंजिनियर असेल, त्याची शॉर्ट टर्म कोर्सेस आपल्याला 6 एकरची जमीन तिथे मिळालेली आहे. त्या ठिकाणी मोठी इमारत आपल्याला तयार करायची. आणि एक इंजिनियर कॉलेज नंतर आर्किटेक्चरचं असेल, सिव्हिलचं असेल, सिव्हिलचं आता काढण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्याचं सॅच्युरेशन झालेलं आहे. मेडिकल कॉलेज काढण्याची आर्थिक जबाबदारी, आर्थिक आपल्याकडे बळ तेवढं नाही आहे, परंतु त्यातही सॅच्युरेशन झालेलं आहे. परंतु शॉर्ट टर्म कोर्सेस जर काढले तर 12वी नंतर तो कोर्स घेतल्यानंतर एक 3 वर्षाचा असेल, वर्षाचा डिप्लोमा असेल, त्याच्यातून तो स्वतःच्या एकंदर कसबावरती त्याचं गुजराण चालू शकते, स्वतःच्या पायावरती तो उभं राहू शकतो, स्वबळावरती उड्डाण करू शकतो. असं शिक्षण देण्याची गरज आहे. पुढचं 12वी नंतरचं सिनियरचं शिक्षण जे आहे ते बेकार ग्रॅज्युएट निर्माण करण्याचं आहे. BCom, BA, BSc, आज PhD, नेट सेट झालेले विद्यार्थी आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आज शासकीय धोरण सुद्धा असं आहे की तुमचं तुम्ही म्हणजे पैसा समाजातून गोळा करा आणि त्यांचे पगार करा, शाळा काढा, कॉलेजेस काढा, परंतु आता शासन आपल्याला काही पैसे द्यायला तयार नाही आहे. अशा पार्श्वभूमीवरती आज 12वी नंतर विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणारं शिक्षण जर शिक्षण संस्थांनी दिलं नाही तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून विवेकानंद शिक्षण संस्थेचं स्वप्न असं राहील की तालुका स्तरावरती इंटरनॅशनल स्कूल की ज्या थोडंसं इंग्रजी शिक्षणाचं एक पेव पिकलेलं आहे की माझं पोरगं इंग्रजी शाळेमध्ये गेलं पाहिजे. प्रत्येकजण नर्सरी KG काढतो, 4 वर्षात बंद करतो. की आपल्यामध्ये तळमळ आहे आणि ही तळमळ विशिष्ट पद्धतीनं आपण जर डायव्हर्ट केली आणि चांगल्या पद्धतीचं कसदार तुमची मुलं इथली जर तयार केली तर निश्चित एक वेगळ्या पद्धतीची पार्श्वभूमी या बावधनच्या विद्यार्थ्यांना मिळेल. तेव्हा पुन्हा एकदा सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणी आले, आपलं स्वप्न तुम्ही जे आपल्यासमोर मांडलं आणि त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी या पद्धतीनं 5,000 असतील, 10,000 असतील सातत्याने देण्याचा जो एक आश्वासन आपण दिलं, त्याच्यामुळं इथली शाळा परिपक्व होईल. एक संस्था चालक म्हणून एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता सुद्धा मला वाटली की अशाच प्रकारची भावना अनेक ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. कारण हे आपल्या सर्वांचं मिळून काम आहे. कारण समाज हा उदासीन बनतोय, दानत कमी होते. अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये आज जी दानत दिसते, कारण परवाच मी कोकणामध्ये आपल्या चनेरे शाखेमध्ये गेलेलो, तिथली सगळी मुलं सौदीमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्या सौदी विद्यार्थीतल्या म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचा मेळावा तिथे घेतलेला होता. त्या मेळाव्यामधला एका व्यक्तीनं 12 खोल्या बांधून देणं त्याचं कबूल केलं. फर्निश्ड म्हणजे बेंचीस, इलेक्ट्रिफिकेशन हे सगळं आणि कॉम्प्युटर याच्या सकट सौदीचे 4 भाऊ होते आणि ते चनेरे शाखेमध्ये शिकलेले होते. त्यांनी इमारत बांधून दिली. सगळं फर्निश्ड असं सगळं फर्निचर वगैरे त्यांनी दिलं आणि बाकीच्या लोकांनी मग तिथं आश्वासनं दिली
की तुम्ही जर इथं मेडिकल कॉलेज काढणार असाल तर आम्ही वाटेल ती मदत करू. खरं वास्तव हे शक्य नाही, कारण तो आतला एवढा भाग आहे तिथल्या त्या ठिकाणी मुलंसुद्धा येऊ शकणार नाही. परंतु आज 12वी सायन्सपर्यंतचे विद्यार्थी तिथे शिकू शकतात. त्याला लागणाऱ्या सगळ्या सुविधा निर्माण करणारे माजी विद्यार्थी ग्रामीण भागातल्या या चनेसारख्या कुलाब्यासारख्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात, तर बावधनसारख्या ठिकाणी सुद्धा ती मिळू शकतात. याचं कारण कोणतं असेल तर त्यांना त्याच्या 14वीला गेल्यावर कळलं की चनेऱ्याला जर बापूजींनी शाळा काढली नसती तर मी इथंपर्यंत येऊन पोहोचलो नसतो. ही त्याबद्दल संस्थेच्या वतीनं तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं या शाळेचा विकास होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साळुंके साहेब. यानंतर आपणा सर्व उपस्थितांना विनंती आहे आपणा सर्वांचा यथोचित सत्कार. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नाशिक यांना या ठिकाणी यथोचित गौरव होतो आहे. माजी विद्यार्थिनी 1998-99 बॅच. त्याचबरोबर श्रीकांत हंडाळ ज्यांनी अथक परिश्रमातून या कार्यक्रमाची जाहिरात फेसबुक व्हॉट्सअपद्वारे सर्व माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक अतुलनीय काम केलेलं आहे ते श्रीकांत हंडाळ यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार होतो आहे. यानंतर उल्लेख केलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आपण आपला सत्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. यामध्ये सन्माननीय सतीश यादवराव भोसले, अशोक रामचंद्र भोसले यांनाही विनंती आपला सत्कार स्वीकारण्याकरता व्यासपीठावर या. त्याचबरोबर सन्माननीय अनिलजी भोसले यांनाही विनंती आहे आपण पुढे या. विनंती विलास बाबतीश विटो. सन्माननीय कदम मोहन शंकर जाधव, विलास हैनीय बबन धर्मानी. नुकतंच आमचे या विद्यालयाचे फाउंडर मुख्याध्यापक सन्माननीय चव्हाण सर यांचे त्यावेळेचे असणारे आवडते विद्यार्थी, त्याचबरोबर आमच्या गावचे भूषण सन्माननीय PI माजी रिटायर्ड PI ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मला त्यांच्याबद्दल आवर्जून सांगूशी वाटतं की सरांनी एक त्यांचा अनुभव सांगितला की बारामतीमध्ये सहज या ठिकाणी ते गेलेले होते आणि त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद त्यांना या ठिकाणी मिळाला. मला आवर्जून उल्लेख करूशी वाटतं की आमचे PSI आहेत. खरं तर त्यांनी आतापर्यंत एक चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलेलं आहे. या सामाजिक कार्याबद्दल त्याचबरोबर त्यांच्या इतरही काही लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी जे त्यांचे प्रयत्न असतात त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो की आमच्या गावचे सुपुत्र ठोंबरे PI या ठिकाणी त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. मी त्यावेळेचे त्यांचे असणारे आदरणीय मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा शाल, नारळ आणि श्रीफळ देऊन सत्कार होतो त्याचा त्यांनी स्वीकार करावा.